नमो आयर्याणं नमो उवज्जायाणं नमो लोये सवसावूणं। जय बोलो आदिनाथ भगवान की जय बोलो माझे निर्यापक गुरु चंद्रप्रभु सागरमुनी महाराज की सर्व मुनी संघ की अहिंसा परमो धर्म की। भव्य जीवानो, आपण चिंतन करत असतो. काय चिंतन करतो? शुद्धो अहम. काय म्हणतोय? शुद्धो अहम. मग मी शुद्ध कसा आहे हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा. मी माझ्या मनाला विचारलं, शुद्धोहम शुद्धोहम म्हणतेस, आंघोळ केलीस म्हणून शुद्ध झालीस? सोवळं नेसलीस म्हणून शुद्ध झालीस? कशानं शुद्ध झालीस तू? तर नाही आहे. ती शुद्धी व्यावहारिक शुद्धी आहे. पण शुद्धो अहम म्हणत असताना मी आत्मा आहे आणि माझ्या आत्म्यामध्ये ज्ञान आणि दर्शन चारित्र गुण आहेत. ह्या गुणांनी मी शुद्ध होणार आहे. कशाने होणार आहे? ह्या गुणांनी मी शुद्ध होणार आहे. आत्मा आधार आहे आणि ज्ञान दर्शन चारित्र गुण हे आधे आहेत. आत्म्याला सोडून ज्ञानगुण नाही आणि ज्ञानगुणाला सोडून आत्मा नाही. आत्मा आणि ज्ञानगुण यांचा तादात्म्य संबंध आहे. कोणता संबंध आहे? तादात्म्य संबंध आहे. म्हणून आत्म्याला सोडून ज्ञानगुण नाही, ज्ञानगुणाला सोडून आत्मा नाही. या ज्ञान दर्शन गुणांनीच माझा आत्मा शुद्ध आहे आणि त्यामुळं मी शुद्धो अहम म्हणू शकते. मला वाटतंय की माझं मरण सम्यक्त्व मरण व्हावं. मग सम्यक्त्व मरण म्हणजे काय करणार आहेस जीवा तू? काय करणार? देवगुरुशास्त्र यांच्यावर श्रद्धा, जीवादी 7 तत्वावर श्रद्धा, 25 दोषाने रहित श्रद्धा, हे व्यवहार झालं. व्यवहार हे कारण आहे आणि निश्चय हे कार्य आहे. निश्चय पहिला आता धरायला पाहिजे, कारण समाधीचा योग आहे. व्यवहारामध्ये बसून मला चालणार नाही. चिंतन केलं. काय केलं? हे जीवा, जो आत्मा आहे तो मी आहे. कोण? जो आत्मा आहे तो मी आहे. आत्म्यामध्ये जे ज्ञानगुण आहे, दर्शनगुण आहे, त्या गुणांनी युक्त मी आहे. म्हणून मी माझ्या ज्ञान दर्शन गुणांनी युक्त असणाऱ्या माझ्या या आत्म्याला हाच आत्मा, हेच सम्यक दर्शन मला घेऊन जायचं आहे. दुसरं काय सम्यक दर्शन असेल तर आचार्यश्रींनी सांगावं. पण माझ्या चिंतनामध्ये एवढंच आले की ज्ञान दर्शन गुणांनी युक्त जो माझा आत्मा आहे तो मी आहे आणि मला इथून या शरीराचा त्याग करून मला पुढं जायचं आहे. तो मी ज्ञान दर्शन गुणांनी युक्त आत्मा आहे, तोच मी आहे.